नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, 1 एप्रिल 2026 पासून भारतातील रोजगार क्षेत्रात आणि आयकर कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहे। बरेच काळापासून चर्चेत असलेले नवीन रोजगार कायदा आणि अर्थसंकल्पात जाहीर झालेले नवीन नियम कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत पूर्णपणे बदल घडवून आणतील। या बदलाचा तुमच्या पगारावर आणि बचतीवर कसा परिणाम होईल याचं संपूर्ण स्पष्टीकरण आहे। 50% वेतन नियम। नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार बेसिक सॅलरी त्याच्या एकूण पगाराच्या किमान 50% असणे आवश्यक आहे। काय बदलले आहे? आतापर्यंत कंपन्या कर वाचवण्यासाठी मूळ पगार कमी ठेवत असत आणि जास्त भत्ते देत असत। परिणाम, मूळ पगार वाढल्यामुळे तुमच्या भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीच्या कपातीमध्ये वाढ होईल। भविष्य निर्वाह निधीचे कपात मूळ पगाराच्या आधारावर केले जात असल्यामुळे तुमचा मासिक पगार थोडा कमी असू शकतो, पण ते तुमच्या सेवानिवृत्तीच्या बचतीसाठी चांगला आहे। कंपनीला त्याचे PF योगदान देखील वाढवावे लागू शकते। नवीन नियमानुसार ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी असलेला सध्याचा 5 वर्ष किमान सेवा कालावधी काही प्रवर्गासाठी कमी होण्याची शक्यता आहे। त्यांचे मूळ वेतनात वाढ होत असल्याने नोकरी सोडताना तुम्हाला मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कमही लवकरही जास्त असेल। 4 दिवसाचे काम केल्यास 4 दिवसाची कार्यसंस्कृती स्वीकारल्याची परवानगी आहे, त्यामुळे प्रति आठवड्या 48 तासाच्या कामाचा मर्यादा असेल। रजेच्या रोखीकरण, वर्षाच्या शेवटी शिल्लक राहिलेल्या रजेचे रोखीकरण करण्याची प्रक्रिया देखील सोपी केली जाईल। देशभरातील सर्व राज्यासाठी राष्ट्रीय किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे। याचा कमी वेतन असलेल्या कामगारांना आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।